साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। तिरुपती येथील पद्मावती देवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून पुटिट्टी पट्टुचिरा अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत। या निमित्ताने पद्मावती देवीची शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी लोटस मंगल कार्यालयात कुंकुमार्चना तर व्यंकटेश्वर मंदिरात 15 ते 19 नोव्हेंबर पर्यंत साडी दर्शन व देणगी दानाची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी, अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी केली। तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली समाजाची अनेक जोडपी देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत। याशिवाय कामगार सामान्य समाज बांधवांच्या सामूहिक देणगीतून एक स्वतंत्र साडी अर्पण करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता अशोक चौक वालचंद कॉलेज समोरील लोटस मंगल कार्यालय येथे पद्मावती देवीची कुंकुमार्चना करण्यात येणार आहे। त्यानंतर शनिवार 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत दाजीपेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात साडी दर्शन आणि देणगी दानाची सोय करण्यात आली आहे। या ठिकाणी यथाशक्ती देणगी देण्यासाठी हुंडीची सोय करण्यात आली आहे। यामध्ये भक्तांनी देणगी अर्पण करावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे। दरम्यान सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी 19 नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत।